नमस्कार, मी विशाल जगदाळे. आता राज्यभर आपण बघतोय मतदार याद्यांचे पुनरीक्षण सुरू आहे आणि मतदारांच्या मनामध्ये ज्या शंका असतील त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण पुजार यांच्या हसमुखरावांनी साधलेला आहे. तीच मुलाखत आता आपण पाहणार आहोत. त्याआधी हसमुखराव, तुम्ही देखील सर्वांना आवाहन करा की आपल्या माध्यमातून हा संपूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी पाहावा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर देखील करावा. नक्की मला ज्या शंका आल्या त्या मी विचारल्या आणि आदरणीय साहेबांनी सर्व शंका दूर केल्या. मी सर्वांपर्यंत पोहोचवेन. आणि हसमुखराव, खरं तर हा व्हिडिओ स्वतः पाहिला पाहिजे आणि स्वतः पाहिल्यानंतर शेअर देखील केला पाहिजे, याची देखील विनंती तुम्ही सगळ्या आपल्या प्रेक्षकांना करा. ते करतीलच, त्यांना सांगायची गरजच नाही. धन्यवाद. तर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार सर. नमस्कार हसमुखराव. मला एक सांगा, हे SIR आणि BLO गावात फिरतायत मतदार याद्या घेऊन, हे ना कशाचं आहे? हसमुखराव, जे SIR हे काम चालू आहे आणि BLO म्हणून मी तुमच्या घरापर्यंत आलो, तुमची माहिती घेतली आणि जी माहिती किंवा तुम्हाला जी माहिती अपेक्षित आहे ते मी सांगण्यापेक्षा आज आपल्या धाराशिव जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी साहेब आदरणीय पुजार साहेब सोबत आहेत. तुम्हाला ज्या काही मनात शंका असतील त्या तुम्ही आज थेट त्यांच्याशीच बोला आणि तुमच्या सर्व शंकाचं समाधान साहेब स्वतः करतील. अरे वा, म्हणजे माझ्याशिवाय कलेक्टर साहेब बोलणार? अगदी बरोबर. आणि तुमच्या सगळ्या मनातील शंका ते नाहीशा करणार. आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही त्यांना विचारू शकता. साहेब नमस्कार. हसमुखराव नमस्कार. मला एक सांगा, आज प्रत्येक गावामध्ये SIR जे मतदार यादीचे काम चालू आहे ते नेमकं काय आहे? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मराठीमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण याला आपण म्हणतो. आता आपला भारत निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपला महाराष्ट्र राज्यात आणि इतर राज्यात पण 30 जून पासून आपण या प्रक्रिया सुरू केलेली आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचे असेल, SIR म्हणजे दर 20 ते 25 वर्षांनी होणारे एक ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये आपण आपला मतदार यादी आहे ते आपण रिवाईज करतो. त्याच्यामध्ये गेल्या वेळेला SIR जो झाला होता 2002ला झाला होता आपल्या महाराष्ट्र राज्यात, आणि 2002 मध्ये SIR झाल्यानंतर ते पब्लिश केलेले मतदार यादी आहे त्याच्यामध्ये सध्याचे मतदारचे नाव आहे की नाही ते आपण खात्री करणार आहोत. आणि असेल तो आपण आपला BLO त्यांच्या ऍपमध्ये, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांच्या ऍपमध्ये मॅप म्हणून ते दाखवणार आहे. जर त्यांचे नाव नसेल तो अनमॅप म्हणून दाखवून ते पुढच्या प्रक्रिया राबवणार आहे. साधा सोप्या भाषेमध्ये सांगायचे असेल, ही मतदार यादी याला रिवाइज करणे, त्याच्यामध्ये काय त्रुटी वगैरे आहे, काय अपडेशन वगैरे आहे, ही आपण प्रक्रिया SIR मार्फत राबवतो. ठीक आहे, पण मला काय वाटतं, मी आमदारकीला खासदारकीला स्वतः मतदान केलंय, मग मला या कामाची परत दोनदा गरज आहे का? SIR मध्ये कुठल्या प्रकारचे मतदान नसते आणि मतदार म्हणून आपल्याला स्वतःची माहिती आपला BLO बूथ लेवल ऑफिसला द्यायची असते. याच्यामध्ये पण जर आपण आमदार किंवा खासदार निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण मतदान केले असेल सो त्याची पण माहिती आपण देऊ शकता आणि त्यांच्या संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये असेलच ते आपण आपला BLO खात्री करून ते आपला जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्याच्या संबंधित माहिती आपण नोंद करतो. बघा हसमुखराव, साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमदार खासदार केला जरी मतदान केलं असलं तरी सुद्धा हा फॉर्म भरून देणं आवश्यक आहे आणि त्याच्याशिवाय तुमचं मतदान यादीमध्ये नाव येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म भरून देणं, BLO जाणं हे आवश्यकच आहे. म्हणजे ते मला भरावंच लागेल? अगदी बरोबर. मग मला हे नाव यादीत येण्यासाठी मी पुढे काय करावं? तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी विशेष काय जास्त करण्याची गरज नाहीये. जर आपलं नाव 2002 ची यादीमध्ये असेल तसा नोंद आपला BLO एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरून तुम्हाला देतील. ते आपण स्वतः खात्री करून घेऊ शकता. आपलं नाव,
आपलं वय, आपला पत्ता हे सगळे बरोबर आहे का ते सगळे आपण स्वतःने खात्री करून नंतर आपलं इतर जे अनुषंगिक माहिती आहे, जसं आपला मोबाईल नंबर आहे, आपला आधार नंबर आहे, ऍड्रेस आहे, आपण हे सगळे भरून BLO साहेब आहेत त्यांना आपण द्यावी. ते सही करून त्यांच्या ER ऑफिस म्हणजे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्याकडे ते देतात आणि ते यादी बघून स्क्रुटिनाइज करून अंतिम प्रारूप मतदार यादीमध्ये आपलं नाव दर्शनात येईल. आणि जर इन केस आपलं नाव 2002 मध्ये नसेल, मग पुढची प्रक्रिया काय करायची आहे ते BLO तुम्हाला पुढच्या माहिती देतील. लक्षात आलं का हसमुखराव? आलंय लक्षात. पण साहेब मी असं अडाणे, मला लिहिता वाचता येत नाही, मग मला मदत कोणाची घ्यावी लागेल? काही अडचण नाहीये. आपलं बूथ लेवल ऑफिसर आहे, ते आपल्या घरापर्यंत येऊन तुम्हाला या संदर्भात सर्व माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला देणार आहे. आणि त्याच्यानंतर आपला जे एन्युमरेशन फॉर्म आहे, गणनापत्रक, ते माहिती पण भरण्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे. आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे. आपण आपल्या घरामध्ये सुशिक्षित आपला मुलगा मुलगी असेल, आपला पती या पत्नी असेल, त्यांची मदत आपण घेऊ शकता. आणि ही आपण सर्व खात्री करून आपण BLO ला ते एन्युमरेशन फॉर्मची सही करत असेल तर सही करावी किंवा आपण थंब प्रिंट पण करून देऊ शकता. सो याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया शासनची कामकाज असल्यामुळे एकदम पारदर्शकपणे आणि निष्पक्षपातपणे हे करण्यात येत आहेत. सो त्यामुळे आपण काही आपल्याला लिहिता येत नाहीये, वाचता येत नाही म्हणून आपण त्याच्या शंका या भीती न बाळगता BLO ला आपण साकार करावी. ठीक आहे, म्हणजे काम सोपं झालं. हसमुखराव, हे काम खूप सोपं आहे, फक्त तुम्ही ते मनापासून करा. पण मला सांगा, मी जे फॉर्म भरून देणार आहे, डॉक्युमेंट देणार आहे, त्याचा माझ्याकडे काही पुरावा राहणार आहे का? हो, आपण जे एन्युमरेशन फॉर्म भरून देणार आहे त्याच्या एक कॉपी तुमच्याकडे असेल आणि दुसरं कॉपी जे आपण सही करून देणार ते आपला BLO साहेबांकडे जमा होणार आहे. आणि BLO साहेबांनी ते आमच्या ERONET ऍपमध्ये ते डिजिटलायझेशन करणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतः भरून जे दिलेले फॉर्म आहे ते आपण स्कॅन करून तुमच्या फोटो समेत अपलोड करणार आहोत, जेणेकरून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पण त्यांना कळते की सध्या या मतदारांची मॅपिंग झालेली आहे, त्यांच्या सर्व नोंदी आणि माहिती आपण घेतलेली आहे. आणि दुसरी महत्वाची अडचण मला प्रत्येक मतदानाला येते. माझ्या नावामध्ये 2002च्या यादीत आणि आजच्या यादीत फरक आहे आणि फोटो पण ओळखता येत नाही. जर इन केस आपला नाव 2002च्या यादीमध्ये आणि सध्याची एन्युमरेशन फॉर्म मध्ये या मतदार यादीमध्ये फरक असेल तर त्याची काही चिंता नाहीये. त्याच्या संबंधात आपल्याला नोटीस आपला ERO ऑफिस मार्फत, म्हणजे आमचे उपविभागाधिकारी आहे किंवा तहसीलदार आहे त्यांच्या मार्फत आपला नोटीस दिले जाणार आहे. त्याच्यानंतर आपला या नावामध्ये जे फरक आहे, वयामध्ये जे फरक आहे, या आपला इतर लिंगामध्ये फरक आहे, त्याच्या संबंधित पुरावे आपल्याला संबंधित अधिकाऱ्याला द्यावे लागते. सो ते पुरावे दिल्यानंतर आपण सिद्ध केल्यानंतर त्याची जे त्रुटी आहे ते दूर करण्यात येणार आहे. आणि हसमुखराव, ते तर आहेच, पण जर तुमचं 2002च्या यादीमध्ये जर आईवालाचं नाव नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते. आणि महत्वाचं, माझं नाव नाही आणि मॅपिंगही नाही, मग काही अडचण तर नाही ना येणार? तरीही काही चिंता नाहीये. जर इन केस आपला 2002 मध्ये नाव स्वतःचे नसेल, आपला आई वडिलांचे असेल, मग आपण तुम्हाला आपला आई वडिलांची प्रोजनी म्हणून आपण एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपलं नाव ड्राफ्ट मतदार यादीमध्ये येईल. आणि जर इन केस 2002 मध्ये स्वतःचे नाव नसेल या किंवा आई वडिलांचे पण नाव नसेल तरीही काही चिंता नाहीये. आपण जे 17 तारीख ऑगस्टला आपण जे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर आपण हरकती किंवा आक्षेप घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण इथे रहवास करत आहे याचा पुरावा आपण संबंधित अधिकाऱ्यांना जर दिला, सो तुमचं नाव फॉर्म 6 आपण भरून घेऊन अंतिम मतदार यादीमध्ये आपण दर्शवू शकतो. अरे वा, खूप महत्वाचं काम आहे हे. अगदी पहिल्यापासून हे करायला पाहिजे. हसमुखराव, आणि तुम्ही जर हे काम केलं तर यापासून होणारे तोटे ते खूप महत्वाचे आहेत, ते इथून पुढे होणार नाहीत आणि ते काय काय होणार नाही आणि तुमच्या यादीमध्ये हे करण्याची गरज का आहे ते सुद्धा साहेब तुम्हाला सांगतील. पण ते नीट ऐका आणि ऐकून एकट्याजवळ ठेवू नका,
त्याची प्रसिद्धी तुमच्यासारखे जे तुमचे मित्र असतील ना तर त्यांना सुद्धा सांगा. येस. ठीक आहे, काय करावं लागेल? हसमुखराव, ही लक्षात घ्या, आपला SIR ची इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची एक ब्रीदवाक्य आहे की याच्यामध्ये कोणतेही पात्र मतदाराला मतदार यादीमध्ये वगळण्यात येणार नाहीये आणि कोणतेही अपात्र मतदारांना आपण मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आपण समाविष्ट करणार नाहीये. ही याच्या स्पिरिट आहे. आपण ही समजून घेऊन सर्व नागरिकांना आवाहन करावे आमच्या वतीने की SIR प्रक्रिया एकदम सोपं प्रक्रिया आहे आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचे भीती या संशय न बाळगता संबंधित आपला बूथ लेवल ऑफिसर आहे किंवा आमच्या इथे तहसील ऑफिसमध्ये अधिकारी आहे, SD ऑफिस आहे, त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आपण इथे 1950 असा एक टोल फ्री नंबर पण आपण नागरिकांना प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये आपलं काही शंका तक्रार असतील, आपण या टोल फ्री नंबरमध्ये फोन करून आपला तक्रार या मत नोंदवू शकता. आपण त्याच्यावर उचित कारवाई करणार आहोत. म्हणजे आता डबल मतदान करायची संधी हुकली. एवढंच नाही, डबल मतदान तर तुम्हाला करताच येणार नाही किंवा जे मयत मतदार आहेत ते सुद्धा बाजूला राहतील. हसमुखराव, हे काम आपल्या राज्यानं खूप चांगल्या पद्धतीने हाती घेतलंय. पण तुमच्यासारख्या नागरिकांची गरज आहे की स्वतःहून आपली माहिती त्यांच्यापर्यंत BLO पर्यंत जाणं. ते तर तुमच्या घरी येतात आहेत आणि तुम्ही पण त्यांना सहकार्य करणं हे अपेक्षा सर्वांकडून केली जाते. आणि मला एक सांगा साहेब, मी आता गेल्यावर किती दिवसामध्ये ते काम पूर्ण करायचं? म्हणजे मुदत किती आहे? आता आपल्याला SIR ची प्रक्रिया आहे, म्हणजे घरोघरी जे भेट देण्याची गृह भेटीचे जे कार्यक्रम आहे 8 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत आपला BLO आहे स्वतः आपला घरापर्यंत येणार आहे, एन्युमरेशन फॉर्म्स आपल्या हाताला देणार आहे आणि भरून परत घेणार आहे. सो ऑलरेडी आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये चांगला आनंद होते की आपल्याकडे सध्या 14,13,864 मतदारपैकी आज अखेर 8,87,000 मतदारांनी स्वतःचे फॉर्म भरून सही करून आमच्या BLO ला दिलेली आहे. BLOsनी पण या सर्व मतदारांची फॉर्म आहे अपलोड पण केलेली आहे. सो खूप चांगला काम इथे सध्या चालू आहे. बट तरीही राहिलेले जे मतदार आहे नागरिकांना तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो की जर कोणी इतर गावामध्ये इतर राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काही कारणासाठी गेले असतील सो त्यांनी इथला BLOशी संपर्क साधावी आणि कृपया आपण थोडा वेळ काढून परत आपला गावाला घरीला जर आलात सो आपण एन्युमरेशन फॉर्म भरून BLOला आपण जर दिला सो प्रारूप मतदार यादीमध्ये पण आपण नाव येऊ शकतात आणि कुठल्या प्रकारचे आक्षेप या पुन्हा आपल्याला शासकीय कार्यालयाला चक्कर मारण्याची गरज पडणार नाही. साहेब, खूप छान माहिती सांगितली. माझ्या सगळ्या शंका निघाल्या. आता तुम्ही काळजीच करू नका. ही तुमची जबाबदारी मी एक नागरिक म्हणून पार पाडणार. तुमच्यापेक्षा 2 पावलं प्रत्येकापर्यंत पोहोचून सगळ्यांना माहिती देणार. खूप आणि ही धन्यवाद. अपेक्षा हसमुखराव. सर्व नागरिकांकडून आहे. हसमुखराव, तुम्ही सगळ्यापर्यंत पोहोचा. आम्ही तर BLO म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचतोय आणि आपला धाराशिव जिल्हा नेहमीच चांगल्या कामासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये अग्रेसर असतो आणि ह्याही कामात जर तुमचं सहकार्य मिळालं तर मी BLO म्हणून सांगतो की आमचं काम 100% पूर्ण होईल आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं काम सुद्धा अगदी सगळ्यांना अभिमानास्पद आणि तो पुढं नेण्यासाठी एक निश्चितपणे चांगला मार्ग दाखवणार असेल. हसमुखराव, तुमची काही शंका तर नाही ना? इतकं सांगितल्यावर निश्चितच राहणार नाही. सगळ्या शंकाचं साहेबांनी उत्तर दिलंय आणि BLOने सांगून तुमचं समाधान झालं नाही. तसं नाही. तुमच्याकडून काही चुकलं तर? BLO शक्यतो चुकत नाहीत. पण आज तुम्हाला थेट आपल्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय पुजारी साहेबांनी जी माहिती दिली त्याचं तुम्ही समाधानी आहात? मीच नाही, माझं ऐकून सगळे समाधानी जिल्ह्यातलीच नाहीत राज्यातील समाधानी होणार आणि हे काम 100% पूर्ण होणार. धन्यवाद आणि तुमचं सहकार्य असंच राहू द्या. धन्यवाद साहेब. धन्यवाद हसमुखराव.